तिला जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला मन बेफिकी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स. तर मंडळी, कसे असास? बरे असास ना? आपण चाललो आहोत आता कोकणात आपला समर वॅकेशन एन्जॉय करू. तर मंडळी, आज आपला पहिला ब्लॉग आहे जो आपण मोटो ब्लॉगिंग करणार आहोत. आपण जी नवीन ॲक्सेसरीज घेतली तुम्ही बघितलात मागच्या व्हिडिओमध्ये, तर ते आज आपण पहिल्यांदा यूज करून त्याला टेस्ट करणार आहोत. आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण का हा आपला कोकणातला प्रवास तुम्ही पण आमच्या बरोबर एन्जॉय करा आपल्या नवीन कॅमेरा सोबत. तर मंडळी, आता वाजले असत 4:30 संध्याकाळची. आपण ऑफिसचं काम केलं थोडा आणि लगेचच आपण प्लॅन केलं आणि आता 4:30 वाजता इकडनं निघतो मुंबईकडनं लालबागवरून. थेट 450 किलोमीटर असं आहे ना कणकवली, म्हणजे माझं घर. तर चला फटाफट इकडनं निघूया. इथे बघा पॅकिंग केलेली आहे, जस्ट एक बॅग आहे आपली आणि इथे सगळे गिअर्स पडले ते बघा. फटाफट गिअर्स घालतो आणि हैसून निघूया आपण मुंबईकडून थेट कणकवली. चला. तर मंडळी, इकडनं आहे बघा, आपण निघालो आहोत आता. आपली बाईक रेडी आहे आणि इथे बघा स्मृती पण रेडी आहे फुल गिअर्समध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, तर आपली मंडळी जर्नी स्टार्ट झाली आहे आता इकडनं. बोला लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. खूप एक्सायटेड आहे मंडळी, खूप भारी वाटतंय. आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आता इकडनं लालबागवरनं थेट कणकवलीकडे. ही आपली पहिली राईड आहे कोकणातली. पहिली राईड म्हणजे सेकंड राईड बोलता येईल. होळीला गेलेलो आम्ही बाईक राईड करतच, पण ब्लॉगिंग मोटो ब्लॉगिंगवाली ही पहिलीच राईड आहे आपली. आणि कशी तुम्हाला वाटते ही राईड आपली या ब्लॉगच्या माध्यमातून, ती जरूर कमेंट करून सांगा मला. आता आपण टुवर्ड्स काळा चौकी टुवर्ड्स जातो आहोत आपण. आणि तिकडनं जो आपला फ्रीवेचा खालचा रोड आहे, जुना रोड, फ्रीवेच्या खालून जाणार, कारण का फ्रीवेवर बाईक अलाउड नाही आहे. तर आपण त्या रोडने जाऊ मानखुर्दला आणि मानखुर्दवरनं पुढे वाशी वगैरे पनवेल वगैरे करत वडकयच्या इकडनं आपण आपल्या जुन्या रोडनी हा प्रवास पार पाडणार आहोत. सहलीला जायाचा जायाचा सहलीला, सहलीला जायाचा जायाचा सहलीला. आपण आता पोचलो आहोत कॉटन ग्रीनच्या नाक्यावर. हे वरती कॉटन ग्रीन स्टेशन इकडे. मजा मजा मजा. फ्रीवेनी नाही जाणार आहे, फ्रीवेच्या खालून जो अंडरग्राऊंड जो आपला जुना रोड आहे ना, तिकडनं जायचं आहे आपल्याला आता. कारण का आता संध्याकाळी ते परेलचा ब्रिजचं पण काम चालू आहे मंडळी, तर त्याच्यामुळे पण तिथे ट्रॅफिक असतं. तर मग हा रोड जरा बरा पडेल आपल्याला. मानखुर्दपर्यंत डायरेक्ट जाऊ आपण. मंडळी, जास्त काय आपलं सामान नाही आहे बाईकवर, फक्त ॲक्सेसरीज आहेत काय आणि 2 कपडे असतील. कारण का ऑलमोस्ट आपण आपले सगळे कपडे, जी आता मागे सुट्टी आलेली महाराष्ट्र दिनची, 3 दिवस सतत सुट्टी होती कलक, तर आपण कर्तव्याला सोडायला गेलेलो माझ्या मुलाला आजोबांकडे त्याच्या. ते लोक आई आणि बाबा 20 एप्रिललाच गावी गेलेले होते, तर त्यांच्याकडे त्याला सोडायचं होतं. तर आम्ही तेव्हा गेलेलो होतो आणि तेव्हाच सगळे कपडे वगैरे आम्ही तिथे ठेवून आलो. म्हणजे कसं हा बाईक राईडचा प्रवास आपला एकदम व्यवस्थित होईल. आपण राईड घेतला आता आणि हे बघा पुणे पनवेल नवी मुंबई सरळ डायरेक्ट. आता हा ब्रिज उतरलो की आपण मानखुर्दला पोचलो. खूप मजा येते या मंडळी गाडी चालवायला आणि फील जो येतो ना बुलेट चालवताना, बेसिकली क्लासिक 350 जबरदस्त. आणि मंडळी, हे जे मी लावलं आहे ना विंडशील्ड, त्याच्याने आहे ना थोडा वेगळाच फील येतो. म्हणजे नॉर्मल आपण बुलेट चालवताना तर भारी वाटतंच, पण हे जे मी विंडशील्ड लावलं आहे ना त्याच्यामुळे थोडं रायडिंगला आहे ना
लॉंग टूरला वगैरे बराच फायदा येतो. म्हणजे इथे छातीपर्यंत विंड ब्लास्ट भेटत नाही आपल्याला, त्याच्यावर थोडा लागतो, पण हेल्मेट आपलं असल्यामुळे एवढं जाणवत नाही. पण गाडी चालवताना पण अशी कटबीट काढताना मधून आहे ना भारी वाटतं. पण जरा साईडनी घेऊया इकडनं म्हणजे फटाफट जाऊ. साईडचा रोड आहे ना बाईकवाल्यांसाठी रोड असतो. मस्तपैकी हळूहळू हळूहळू साईडनी बाईक काढत जायची. बाईकचा हा एक ॲडव्हान्टेज असतो. आता गाडी असली असती तर आपण बघा एवढं जेवढं आता कवर केलं आहे ट्रॅफिक, मागे असलो असतो आपण तेवढे. चला हा बघा मानकुटचा ब्रिज. आपण मानकुटला पोचलो आहोत. आणि हा आपला मेन आता कळंबोलीचा नाका आहे इकडे. हॅरियरवाल्याने एकदम हे लावली आहे. आपली बॅग आहे साईडला, हळूहळू काढूया. थँक्यू मॅन, थँक्यू. आणि आता आपल्याला इथे जाऊन राईट मारून लेफ्ट मारायचं आहे लगेच, जुना रोड आपला. चला आपला सिग्नल सुटला आहे आणि आता आपण जाऊया हळूहळू. इथे एक ब्रेक घेऊया छोटा. ऑलमोस्ट आपले 56-57 किलोमीटर आपण पार केलेलं आहे घरापासनं. एक छोटा ब्रेक घेऊया. पिंकीला पण थोडा रिलॅक्स करूया. तिला मानलं पाहिजे, पण ती स्ट्रॉंग बनते एकदम, आणि स्ट्रॉंग आहे. म्हणजे लास्ट टाईम पण ती माझ्याबरोबर जेव्हा आलेली ना मंडई बाईकनी, तेव्हा पण तिने काहीच त्रास नाही दिला. व्यवस्थित तिची जर्नी झाली. तिला ना त्रास झाला ना तिने मला दिला. तिला पण असं ॲडव्हेंचर करायला थोडं आवडतं आणि ती स्वतःही बाईक चालवते. आता शिकली आहे लेटेस्टच. हे बघा श्री पंचमुखी हनुमान मंदिर. तुम्हाला पण दर्शन देतो मी. चला पटकन. गणपती अप्पा मोरया, पंचमुखी हनुमान की जय, बजरंग बली की जय. हे बघा श्री पंचमुखी हनुमान मंदिर. तर मंडई हे खूप जुनं मंदिर आहे आणि हे मी लहानपणापासून बघतो आहे. म्हणजे जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून, जेव्हा पण गाडीविडीने आम्ही येतो इकडे, तेव्हा या देवाचं दर्शन घेऊन पुढे प्रवासाला सुरू करतो. भाई टपरी दिखाओ हमको, टपरी चाय पीनी है भाई. दुपारचा लंच आम्ही घरीच केला आणि ते तसेच निघालो. आपल्या गावच्या रोडला सुरुवात झालेली आहे मंडई आणि गाडी चालवायला सुद्धा मजा येते. मजा काय सांगू मी तुम्हाला. काय हे मी हँडल पकडलं आहे, काय ते व्हायब्रेशन, काय ते इंजिनचा आवाज, डुक 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 डुक, आणि ती गारगार हवा समोरून येणारी. एक नंबर. बघा हा जो रोड गेला आहे ना मंडई, तो आपला ओल्ड लोणावळा रोड. लोणावळ्याला तुम्ही जुना रोड आपला जो होता ना इकडनं जाऊ शकता. आणि हे बघा यांनी शॉर्टकट काढल्यावर एक काका बऱ्यापैकी शॉर्टकट काढले या लोकांनी. आपण पण काढूया म्हणजे अडकणारच नाहीत. ते बघा ते सगळे मागे अडकले तिथे. आपण काढला शॉर्टकट आणि आता इकडनं आपल्याला परत लेफ्ट मारायचं आहे. तर लेफ्ट मारायला बघूया इकडनं काय जागा भेटते आहे का साईडनी. ॲज युज्युअल बाईकचा फायदा. थोडा ऑफ रोडिंगचा रोड वाटतं इथे आता भेटणार आपल्याला. चला काका अडकली वाटतं गाडी. अरे बापरे. दगडावर अडकली बाबा त्याची गाडी. ऑफ रोड, ऑफ रोडिंग, ऑफ रोडिंग, ऑफ रोडिंग. चला 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 चला. नाही ना आम्हाला जायला द्या, आम्हाला जायला द्या.
शेगड्यासारखे गेलात तर तुम्ही नाही जाणार आहे. बघा आपली ऑफ रोडिंग झाली आहे मस्तपैकी, जबरदस्त. थांब रे, उलटा नको येऊस, राहू दे आम्हाला. तर मंडळी, माझा एक आहे ना फेमस यूट्यूबर आहे, ब्लॉगर, मोठं ब्लॉगिंग करतो, दीप राजन साचन भाई, माझा रोल मॉडेल आहे तो. तर त्याचा आपण आता थोडं शब्द इथे आपल्या व्हिडिओमध्ये पण घेऊया. तो नेहमी बोलतो, टिल नाव जर्नी जस्ट वाव. हे बोलल्यावर आहे ना एवढं जोश येतो ना अंगात, सगळ्या थकवा दूर होऊन जातो आपला. समोरचा डोंगर बघा मंडई किती सुंदर दिसतोय. आणि ते बघा टोक पण बघा त्याचं वरचं टकमक टोकसारखं एकदम त्या साईडला. जबरदस्त डोंगर वाटतं, असं वाटतं आपण डोंगरावरच जाणार आहोत आता. हे सगळे ह्या रोडला आहे ना मंडई, दोन्ही साईडला धाबे येतात. पुणे साईडला आहे बघा मधुबन फूड कोर्ट, विलेज फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, विठ्ठल कामत पण आहे ते 0 किलोमीटरवर, साई एकविरा. हे बघा विठ्ठल कामतचं जबरदस्त बांधलं आहे. चला ब्रेक घेऊया मंडई थोडा इकडे. हे बघा मंडई, सामान असं मानलेलं, एकच बॅग आहे आपली. कसं वाटलं स्मृती, कसं वाटलं? हां, दमलीस नाही ना? ओके ना? चला थोडं काहीतरी नाश्ता करूया, पाणी पिऊया, चाय बाई पिऊया आणि मग कंटिन्यू करूया जर्नी. चला तर मंडई, थोडा हॉल्ट झाला आपला, बरं वाटलं. पुन्हा आपल्या जर्नीला स्टार्ट. तर ऑलमोस्ट मंडई बऱ्यापैकी आहे ना सनसेट झालेला आहे. तर मस्त जरा थंड वाटतं आहे आता, गरमी नाही होत आहे अजिबात. तर मंडई एन्जॉय करताय ना आतापर्यंत, मजा येते ना, बस मला तेच हवं आहे. तुम्ही आमच्यासोबत ही राईड एन्जॉय करताय, तेच मोठं बक्षीस आहे माझ्यासाठी. आता मला वाटतं मंडई कर्नाळा चालू होईल, इकडनं कर्नाळ्याचं घाट भेटेल आपल्याला आता थोडं. तर मंडई, मला या कॅमेऱ्याचं एक भारी वाटलं, म्हणजे जसं मी शूटिंग मोड ऑन केलं ना, शूटिंगचं बटन जे इकडे आहे वर, ते चालू केलं की लगेचच माईक कनेक्ट होतो आणि आपलं व्हिडिओसुद्धाही स्टार्ट होतो लगेच, विदिन अ सेकंड्स. म्हणजे 3-4 सेकंदातच आपला कॅमेरा स्टार्ट होतो रेकॉर्डिंग करायला. हे बघा, हे बारीक मध्ये मध्ये आता स्पीड ब्रेकर टाकले आहेत उताराच्या वेळी. हे पावसात ॲक्च्युली कामाचे आहेत, गरमीत कामाचे नाही आहेत. आणि थोडा आता आपल्याला रात्रीचा व्ह्यू कसा वाटेल तो बघा कॅमेरामधनं. फेन्सिंग केलेत, मी तुम्हाला बोललो नाही बघा, हे असे, जेणेकरून इकडच्या प्राण्यांना त्रास नाही होणार काही आवाजाचा गाड्यांच्या. सॉलिड रोड आहे मंडई, बाईक चालवायला तर खूपच मजा येते. नवीन क्लासिक आहे ना मंडई आणि 350 रिबॉन. त्याचं व्हायब्रेशन लेवल पण एवढं जास्त नाही आहे, कमी आहे, म्हणजे ऑलमोस्ट नाहीच आहे. तोपर्यंत आपण 100च्या वर जात नाही ना, तोपर्यंत एकदम स्मूथ जाते, 100पर्यंत स्मूथ जाते. 100च्या वर गेलो ना की थोडंसं व्हायब्रेशन जाणवतं आपल्याला. टोलगेट आहे, आपल्याला कुठेच टोलगेट लागणार नाही आहे, कारण का आपल्याकडे बाईक आहे, गाडी थोडी आहे टोलगेट द्यायला. हे काय बिकानेर बघा कुठे कुठे पसरलं आहे. बिकानेर, राजस्थानचा मिठाईवाला प्रत्येक महाराष्ट्राच्या टप्प्यावर आहे. चला आपण आपल्या बाईकच्या लेनमधनं जाऊया. गाड्यांना पण टोल नाही तसा आता इथे कोकणात, जोपर्यंत फुल फ्लेज रोड होत नाही ना. लोकांनी तशी मागणी केलेली आहे मंडई, जोपर्यंत फुल फ्लेज रोड होत नाही ना मुंबई ते कोकण
गोव्यापर्यंत. तोपर्यंत टोल आमच्याकडनं घ्यायचा नाही तुम्ही गव्हर्मेंटच्या माणसानो. डंपर बघा मंडळी, डंपर राईटनी चालले आहेत आणि आमका लेफ्टनी जाऊक सांगतात. हेंकाय ना असा कांडाप काढू गयो ना यांचो. बघा ना सगळे लाईनीत राईटनी चालले आहेत. ॲक्च्युली त्यांची जागा असा आहे लेफ्ट साईडीक, लेफ्टनी त्यांना जाऊचा हळूहळू. रॉयल एनफिल्डने ना मंडळी या क्लासिक 350 म्हणजे दणकट गाड्या बनवल्यात एकदम. कशा पण तुम्ही एकदम रगीड वापरा, काय प्रॉब्लेम नाही. टिल नाव जर्नी जस्ट वाव वाव वाव. हा थोडा सर्व्हिस रोडसारखा रोड आहे. आपल्याला मेन हायवेवर जाऊया वर कडनं. हे थोडंसं डायव्हर्जन आहे माणगावपर्यंत. माणगावच्या पुढे मंडई रोड एकदम खतरनाक आहे. इकडनं ऑलमोस्ट आता कणकवली आपल्याला 5.5 तासावर दाखवतो आहे. बघूयात वाजल्यात आता 8, 8:15 झालेत, 8:15. तर ऑलमोस्ट 2 वाजताचा टायमिंग दाखवतो आहे. पण आपण बघूया जर जेवढं कव्हरअप करायला भेटेल आपल्याला तेवढे आपण गाडी पळवू खाली रोड असेल तर. गावी मंडळी पाऊस सुरू झाला आहे. आपल्याला कॉल आलेला पप्पांचा. तर कणकवलीमध्ये पाऊस पडला कालसुद्धा आणि आजसुद्धा. तर ते बघूया आपल्याला पण मध्येच भेटला पाऊस. मोस्टली न भेटावा हीच आमची इच्छा आहे. कारण का आपण काय कॅरी नाही केलं आहे रेन कवर वगैरे. कारण का अजून एवढा काय पावसाळा चालू नाही झाला आहे म्हणून. म्हणजे नाईट व्ह्यू कसा वाटतो आहे सांगा मला तुम्ही. पण हे बेसिक सेटिंग्स ऑन करून आपण चाललो आहोत. पहिला मोटो ब्लॉक. गाडी आहे ना लोड असून बरं आहे ना मंडई पळते मजबूत एकदम. लाईट्स पण तुम्हाला दिसत आहेत का बघा. म्हणजे लाईट्स आपल्या बऱ्यापैकी आहेत. फॉग लॅम्प लावले आहेत आपण आणि आपली हेडलाईटसुद्धा मेन. तर मंडई हे आहे ना माणगावचं ट्रॅफिक आहे बघा. आपण अडकलो त्याच्यात आणि बाईकचा किती फायदा आहे बघा. फटाफट साईडने निघता येते आपल्याला. माणगावचं ट्रॅफिक आहे. बाईकचा हा फायदा असतो बघा. किती आतापर्यंत ऑलमोस्ट 50-60 गाड्या तरी मागे टाकल्यात आपण. हे बघा याच्यामुळे इथे अडलं आहे. पुरा रोड खाली आहे मंडई. पुरा रोड आहे. थांब रे अबक रॉंग वेने येतो आहे. चल आज चल. कसे गाडी चालवत आहेत ते असे डबल घुसतात ना त्याच्यामुळेच ट्रॅफिक होतं मंडई. हा जरा थोडा पॅच आपल्याला रिकामी भेटला आहे. हा काय थंड हवा लागते मस्तपैकी. जबरदस्त हवा लागते. तर मंडई चला इथे फ्युलअप करूया. 2च दांड्या दाखवत आहेत. पेट्रोल भरून घ्यावूया. म्हणजे काय रात्रीचा प्रवास आहे ना काय टेन्शन आहे ना परत थांबायचं वगैरे. चला टाकीच फुल करूया आता. मग अशी 500चं भरलं त्याच्यातले 2च दांडे उरलेत. फुल करा. ते सेन्सरला लागेपर्यंत करा. जास्त वर नको. झाली फुल. 763. चला तर मंडळी आपली फ्युलअपचा हॉल्ट झालेला आहे आणि आपण टाके फुल केलेली आहे. 500 आणि आता इथे 763. आतापर्यंत आपण एवढ्या ह्याचं पेट्रोल भरलेलं आहे. परत एकदा मंडळी बोलूया. टिल नाव जर्नी जस्ट वाव. तर मंडळी फायनली आपण चिपळूणला पोचलो आहोत. वाजलेत 11. इथे टायमिंग पण बघू शकता तुम्ही. तर जेवायला हॉटेल शोधूया आता. मंडळी आपण 6 तासात पोचलो आहोत अवघ्या चिपळूणला. तरी थांबलो आपण 2-3 वेळा.
हॉल्ट घेत आलो तरी बरे पोचलो. रोड चांगले झाले आहेत ना मंडई, त्याच्यामुळे एकदम सुसाट यायला होतं. तर मंडई बघा फायनली आपल्याला भेटलं आहे हॉटेल दीपक. ते जेवूया मस्तपैकी. आहे ना जेवण? आई ग, कसं वाटतंय? 6 तास प्रवास करून? मस्त वाटतंय. मंडई आपली गाडी बघा. इथं चिपळूणमध्ये ना आपल्याला हॉटेलच भेटली नाहीत कुठे. नशिबाने हॉटेल दीपक आपलं नेहमीचं हॉटेल जिथे आम्ही थांबतो जेवायला, इथे आपल्याला आता जेवण भेटतंय. मोठी गोष्ट आहे. 11 वाजलेत. आपण ऑलमोस्ट 5:30ला वगैरे 5:30ला निघालो मुंबईवरनं आणि 11 वाजता थेट चिपळूणला पोचलो. अजून इकडनं आता 3 तासाचा प्रवास बाकी आहे आपला कणकवलीचा. स्मृती बघा एक्झॉस्ट झाली आहे. नाही फक्त बसून प्रॉब्लेम होतो ना, तरी जेल सीट वगैरे आपण घेतली आहे. जास्त 1 तासानंतर होतं, बसून त्रास होतो. पण ठीक आहे, आपल्याला जोश आहे ना आपल्या बाईक एक्साइटमेंट आहे बाईक रायडिंग. आणि कर्तव्य पण एकवीकने भेटणार. तर मजा आली. आतापर्यंतचा प्रवास आपला एकदम भारी झालाय. आता असाच पुढचा प्रवास पण आपला सुरक्षित आणि चांगला व्हावा. रात्रीची वेळ आपल्याला ड्रोन पण उडवायचे होते, पण काय करणार, उन्हामुळे आपण थोडं संध्याकाळचं निघालो आणि ऊन नाही पाहिजे होतं म्हणून रात्रीचा प्रवास केला यावेळी. मंडई बघा आपलं जेवण आलेलं आहे. चिकन कोल्हापुरी रोटी, स्मृतीने भाकऱ्या मागवल्यात कारण का वीट रोटी नव्हती इथे. बस थोडंसंच लाईट जेवायचं आहे आपल्याला आणि पटकन आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. चला आता मंडई आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता परत प्रवासाला सुरुवात केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर इकडे मगाचा जो कट कुठे आहे तो बघूया मंडई. आपण कट भेटला आहे आपल्याला, पण आता इकडनं परत उतरून त्या रोडला जायचं आहे आपल्याला. ओके, सो मंडई एन्जॉय करताय ना, करायलाच पाहिजे. ठीक 12 वाजता आपण आता इकडनं निघालो आहोत आणि हार्डली 3 तासाची जर्नी बाकी आहे आपली अजून. आणि चिपळूण बघा फुल एकदम झोपलं आहे गाड. मंडई ते एकही हॉटेल नव्हतं. हे हॉटेल दीपकच असतं चालू. जर तुम्ही या वेळेत चिपळूणला प्रवास करत असाल 11:30, 12, पावणे 12च्या रेंजमध्ये, तर तुम्हाला हॉटेल दीपक हे फेमस आहे चिपळूणमध्ये. आणि रात्रीचं कसं वाटतंय आता मी काय सांगू तुम्हाला. हे जे फिलिंग आहे ना, थंड थंड हवा. इथे कोकणात मंडई पाऊस सुरू झालेला आहे. कणकवलीतसुद्धा पडला आहे कालपासनं आणि राजापूरलासुद्धा पडला आहे. आणि इथे आम्हाला मगाशी परशुराम घाटात आहे ना थोडं असं जाणवत होतं पाऊस पडतो आहे कुठेतरी, कारण का तो मातीचा वास ओला झालेला तो सगळीकडे पसरला होता. इकडनं आता रत्नागिरी 85 किलोमीटरवर आहे आणि तुम्ही बघा, हे बघा ऑलमोस्ट 12:15 झालेत आता. तर आता थोड्याच वेळात आपल्याला आपण संगमेश्वरला पोचणार आहोत. हार्डली इकडनं 15 ते 20 किलोमीटर असेल संगमेश्वर. आणि संगमेश्वरला सुद्धा आहे ना मंडई ड्राईव्ह इन हॉटेल आहे बघा. ते ड्राईव्ह इन हॉटेलमध्ये आहे ना, तुम्ही जर नाश्त्याच्या वेळात असाल त्या आसपास आणि जेवणाच्या वेळेला असाल तर उत्तम असं तिथे जेवण आणि नाश्ता भेटतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. ते पण हॉटेल मस्त आहे, हॉटेल ड्राईव्ह इन संगमेश्वरला. म्हणजे हे जे रिफ्लेक्टर्स आहेत ना ते किती बघा छान वाटतात आणि अंदाजही येतो गाडी चालवणाऱ्याला आणि बाईकवाल्याला सुद्धा की रोड कुठे आपला संपतो आहे. म्हणजे रोडचं जे कटआउट आहे साईडचं ते भारी एकदम. गाडी चालवायला एवढी मजा येते आहे ना मंडई. कंटिन्यूज 80, 90, 100 या 3 स्पीडमध्ये आपण चाललो आहोत. आजूबाजूला बघा एकदम घनदाट जंगल आहे दोन्ही साईडला आणि आपण मधूनच चाललो आहोत. तर मंडई संगमेश्वर आत्ताच गेलं, संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि आपलं हॉटेलसुद्धाही ड्राईव्ह इन. कॅमेरा बंद होता, तुम्हाला दाखवता नाही आलं. तर आता आपण संगमेश्वर पण क्रॉस केलं आहे
आता राजापूर लागेल आपल्याला आणि मग राजापूरवरनं मग कणकवली. तेव्हा पाऊस पडलाय असं वाटतंय बघा, हे सगळं ओलं आहे बाजूबाजूचं. थोडी ऑफ रोडिंगमध्येच मंडई एन्जॉय करूया ती पण. तर मंडई एन्जॉय करतात ना, कंटाळा नाही ना आला. कंटाळा नाहीच आला पाहिजे, कारण का तुम्हाला माझ्यासोबत पुरी जर्नी एक्सप्लोअर करायची आहे, शेवटपर्यंत थांबायचं आहे. देवरुख, रत्नागिरी, पंजिम. देवरुख लेफ्टला आहे, इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे. काम चालू आहे थोडं, रस्त्यावर माती पण आहे आणि पाऊस पण पडला आहे, त्याच्यामुळे आपण थोडं हळूहळू जाऊया इकडनं, रिस्क नको फुकट. आणि गाड्यासुद्धा येत आहेत, बापरे चिखलच चिखल आहे इथे. जरा आमका साईड द्या वाईस. अरे बापरे चिखल असा आहे, चिखल म्हणजे बऱ्यापैकी चिखल असा आहे. शिट, खराब होतील आता आपले बॅग बिग. अरे वा, गणपती बाप्पांचं दर्शन झालं आहे आपल्याला. पुढच्या ट्रकमध्ये बघा मंडई, हे बघा टायर सटकत आहे तिथे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडई आपलं कणकवली इला फायनली. हे बघा 4 किलोमीटर रवले आहेत फक्त कणकवली येऊक, आणि वाजले आहेत पण 4:10. हे 10 काय 15 मिनटं पुढे आहे गाड्या. फायनली आपण पोचलो आहोत, ऑलमोस्ट 4:10 वाजलेले आहेत. पप्पा आपले स्वागत करणार आहेत आता घरी. ते बघा फायनली आपण कणकवलीत इलो, मजा येईल बाईक चालूक. कणकवली सुरू झाली इकडनं मंडई. हे आदर्श नगर आहे कणकवलीचं. हे प्रत्येक गावी म्हणजे चिपळूण, कणकवली आणि छोटे गाव पण आहेत ना, तिथे असे ब्रिज आता उभारले आहेत 4 पदरी रोडचे. सकाळचे 4 वाजले आहेत मंडई, आणि फायनली आपण पोचलो कणकवलीत. कणकवली पण झोपली आहे सगळी, साखर झोपेत असतात सगळे. उडवतोय इथे एक कलमट, ही बाजारपेठ इकडे. आणि बघा हे सगळे आता भाजीवाले. हे बाळासाहेबांचं दुकान आहेत. गाड्या बघा किती लागल्या, त्याचा रात्रभर नाश्ता चालू असतो बघा इथे. बऱ्याच गाड्या आहेत बघा. सुखरूप पोचलो आणि व्यवस्थित एकदम जर्नी आपली मस्त झाली. आपलं आहे ना घर एकदम रेल्वे स्टेशनपासून एकदम जवळ आहे. तुम्ही बघाल हे राईटला इकडे आहे रेल्वे स्टेशन, तो गेट आहे बघा त्याचा मेन. हे इथे रेल्वे स्टेशन आहे ते बघा. आणि रेल्वे स्टेशनच्या या गेटच्या समोरच ही आपली गल्ली आहे. ही इकडे कंपाऊंडमध्ये एंट्री मारायची आहे इथे आपल्याला आता इकडनं. हे आपलं कंपाऊंड म्हणजे ही सोसायटी आहे. आपल्याला एंट्री नाही, घरापर्यंत गाडी जात नाही, म्हणून इकडनंच घ्यायला लागते. वाट नाही आहे आपल्या घराकडे. हे बघा, ह्या कुत्र्यांची भीती वाटते आम्हाला. बेडकी आहे तिथे. तेव्हा पप्पा तिथे समोर उभे आहेत, ते आपलं घर आहे समोर. समोर दिसतंय ना हे, ते आहे आपलं घर. आपल्याला पार्किंग गाडी येत नाही घरापर्यंत, तिथे कंपाऊंडमध्ये लावायला लावते. फायनली हे बघा पोचलो घरी. चला तर मंडळी, इथेच ब्लॉग थांबवतो. आराम करूया. भेटूया आपण उद्या सकाळी पुढच्या ब्लॉगमध्ये.